नमस्कार. चला आज बघूया नीम करोली बाबाच्या हिस्ट्री बद्दल. आज माहिती करूया कसा एक सामान्य माणूस है ना आपल्यासाठी देवदूत बनला आणि कसे हे देशाविदेशात फेमस झाले. ज्या वेळेला इंस्टाग्राम नव्हतं, ज्या वेळेला फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, काहीच नव्हतं, त्यावेळेपासून त्यांची कारकीर्द बाहेरच्या देशामध्ये पोहोचली आणि कसे हे एवढं प्रेरणास्थान झाले आणि आपल्यासाठी देवदूत बनून अजून सुद्धा मार्गदर्शन करतात. काय आहे ह्यांची एनर्जी आणि काय आहे या एनर्जी मागचं हिस्ट्री, आज ते आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर नीम करोली बाबा उत्तर प्रदेशच्या अकबरपूर येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांना नाव पडलं लक्ष्मी प्रसाद शर्मा. आणि जन्मताच असं आपण म्हणतो ना की काहीतरी वेगळं ऑरा होता, त्यांचा एनर्जी होती. लोकांना कळत होतं की हे काहीतरी विलक्षण बालक जन्म घेतलाय. त्यांचा ऑरा, एनर्जी आणि देवाची भक्ती भरपूर होती लहानपणापासून त्यांच्यामध्ये. आणि हळूहळू ते मोठे होत गेले. साधारण 7-8 वर्षाच्या वयात असं म्हटलं जातं की त्यांच्या आईची मृत्यू झाली आणि तेव्हापासून ते जास्तच समाजापासून, लोकांपासून, घरापासून थोडेसे विरक्त व्हायला लागले. देवधर्माला जास्त लागणार लहान वयापासून. तर त्यांच्या वडिलांना थोडंसं चिंता झाली की बाबा आत्तापासून हे असं करायला लागलाय. 19व्या शतक होतं, बालविवाह होत होते. तर त्यांच्या वडिलांनी त्यांचं 11व्या वर्षात, त्यांचं वय वर्ष 11 होतं त्यावेळेला त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी 3 वर्ष साधारण ते आपल्या घरी राहिले, पण त्यांचं मन काही लागलं नाही ह्याच्यामध्ये, लग्नामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये. आणि हळूहळू ते फॅमिलीपासून विरक्त व्हायला लागले आणि शेवटी त्यांनी डिसिजन घेतलं की आता घरात नाही राहायचंय त्यांना. आणि ते एक दिवशी अचानक घरातून निघून गेले. आणि असं म्हटलं जातं की गुजरातच्या राजकोटमध्ये ते गेले, वेगळ्या वेगळ्या आश्रममध्ये राहिले. तिकडे लोक त्यांना बाबा लक्ष्मणदास म्हणून ओळखायला लागले आणि ते जिथे जायचे ना तिकडे तपस्या करायचे. काय ना काय चमत्कार त्यांच्याबरोबर घडतच होते. जसं जसं ते पुढे चालले होते तसं तसं तिथे साधारण 3 वर्ष त्यांनी राहिले. त्यांनी तपस्या केली वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं ज्ञान अर्जित केलं. आणि मग नंतर ते गुजरातच्या पुढे बवानिया म्हणून गाव होतं, तिकडे गेले. तिथे तलावामध्ये उभं राहून त्यांनी तपस्या केली आणि तिथे लोक त्यांना तलैया बाबा म्हणून ओळखायला लागले. ते खूप फेमस झाले तिकडे. पण जिथे जायचं तिकडे काहीतरी व्हायचं, म्हणजे चमत्कार असे घडायचे आणि ते फेमस व्हायचे. आणि त्याच दरम्यानची गोष्ट आहे ते जी फेमस आहे त्यांच्याबद्दल, जी स्टोरी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटेल की ते ट्रेनमध्ये बसले होते, विदाऊट तिकीट होते आणि TCने त्यांना खाली उतरवलं एका स्टेशनवरती आणि ट्रेन तिथून पुढे हल्लीच नाही. इंजिनियर येत आहेत, सगळं चेक करतायत, बघतायत, पण तिथे काही प्रॉब्लेम नव्हता त्या ट्रेनमध्ये, पण ट्रेन पुढे चालतच नव्हती. मग इंजिनियरनी आणि ट्रेनमधल्या लोकांनी त्या TCला सांगितलं बाबा तू माफी माग आणि बाबाला बसव ट्रेनमध्ये, तर ट्रेन चालेल. आणि शेवटी तसंच झालं. बाबा जसे बसले तसे ट्रेन चालू झाली. तर हळूहळू त्यांचं ना नाव असं पसरत चाललेलं होतं. अशीच गोष्ट त्यांच्या वडिलांच्या पण कानावर गेली. त्यावेळेला कसं मोबाईल नव्हता, काही नव्हतं, त्यांना माहिती नव्हतं कोण आहे, पण त्यांना फक्त कळत होतं की कोणतरी सिद्ध बाबा आहेत, खूप प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतात ते. तर त्यांच्या वडिलांना वाटलं की अरे हे बाबा माझ्या मुलाबद्दल काहीतरी सांगतील, कारण तिथे ते तर खूप टेन्शनमध्ये होते ना की मुलगा कुठे गेला, काय झालं त्याच्याबरोबर म्हणून. तर त्यांचे वडील त्यांच्याकडे गेले त्यांच्या मुलाबद्दल विचारायला आणि जाऊन बघतात तर हा तर त्यांचाच मुलगा होता. तर त्यांनी खूप विनवण्या केल्या, खूप प्रार्थना केली की चला परत घरी आहे ना. मग बाबा परत त्यांच्या मान खातिर, त्यांच्या वडिलांच्या मान ठेवण्याखातीर परत आपल्या घरी गेले. आणि असं म्हटलं जातं की साधारण 20 ते 22 वर्ष बाबा गृहस्थ आश्रमात राहिले. पण त्यांनी जातानाच वडिलांकडनं एक हे घेतलेलं वचन की मी गृहस्थ आश्रममध्ये राहील, पण माझं अध्यात्माचं जे काही आहे ते माझं सोबत सोबत चालू राहील. गोष्टी समाजासाठी, लोकांसाठी आणि प्लस आपल्या आध्यात्मिक जर्नी मी चालू ठेवणार आहे. आणि तसंच त्यांनी केलं. आपली आध्यात्मिक जर्नी पण सुरू ठेवली आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण केलं, गृहस्थ आश्रम पण आपले जे काही कर्तव्य होते ते त्यांनी खूप चांगले निभवले. साधारण 20-22 वर्ष राहिल्यानंतर त्यांच्या मुलीचं 3 मुलं झाली त्यांना, 2 मुलं आणि 1 मुलगी. आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर बाबा
गृहस्थाश्रम त्यांनी सोडलं आणि ते उत्तराखंडला निघून आले तिथे तपस्या करण्यासाठी. असं म्हटलं जातं पहिल्यांदा बाबा इथे हनुमान गडी म्हणून जागा आहे तिकडे, तिथे त्यांनी पहिलं हनुमानाचं मंदिर बनवलं. त्याच्या मागे पण खूप सुंदर स्टोरी आहे, तर आपण ते पण बघूया. की तिथे असं म्हणतात की आसपास ना त्या दरम्यान काहीतरी आजार निघाला होता ज्याच्यामुळे ना मुलांचे मृत्यू होत होते अकाली, छोट्या छोट्या मुलांचे. आणि त्यामुळे आता मुलांना तर आपण हे नाही करत ना, अग्निसंस्कार नाही करत, तर तिथे त्या जागेवरती लोक मुलांना पुरत होते असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेला असं म्हटलं जायचं की तिकडे ना थोड्या अनयुज्युअल गोष्टी घडायला लागल्या, थोड्याशा हॉरिफाईंग किंवा हॉन्टेड गोष्टी घडायला लागल्या तिकडे, कारण ती जी आत्मा होती ती अतृप्त होती. बाबा तिथे गेले, त्या ठिकाणी ते साधारण त्या ठिकाणी त्यांनी मेडिटेशन केलं आणि त्यांना ते जाणवलं असावं मे बी, आणि त्यामुळे त्यांनी तिथे हनुमानाच्या मंदिराचा निर्माण केला. सगळ्यात पहिलं मंदिर बाबांनी उत्तराखंडमध्ये इथेच बांधलं आणि तिथे त्यासोबत त्यांनी शीतला माताचं मंदिर बांधलं आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. बाबा साधारण 10 ते 12 वर्ष राहिले तिथे, तपस्या केली त्यांनी. आणि ज्या वेळेला हे मंदिराचं निर्माण पूर्ण झालं त्यावेळेला त्यांनी एक भोग बनवलेला असं म्हणतात, आणि त्या भोगच्या वेळेला म्हणजे प्रसाद असं म्हणू शकतो की मंदिराचं स्थापना झाली आणि प्रसाद म्हणून त्यांनी जेव्हा स्टार्ट केलं तर तिथे अचानकच, म्हणजे आजूबाजूला गाव नाहीये पण अचानकच तिथे एवढी मुलं आली आणि 30 ते 40 मुलं आली जे जेवायला तिकडे, आणि पोट भरून जेवली आणि निघून गेली तिकडनं. लोकांना कळलंच नाही की ही मुलं कुठून आली, पण ही ती अतृप्त आत्मा होत्या ज्यांचं काहीतरी है ना मागे सुटलेलं होतं, ते मुक्त होत नव्हते. तर बाबांनी कुठेतरी ह्यांना मुक्ती दिली. तिकडे शीतला माताचं मंदिर बनवलं, तिथे हनुमानाचं मंदिर बनवलं आणि अशा प्रकारे ते 10 ते 12 वर्ष साधारण इथे राहिले. आणि त्यानंतर बाबांनी 1963-64 मध्ये, म्हणजे जिथे आता आश्रम आहे बाबांचं कैची धाममध्ये, तिकडे बाबांनी आश्रम बनवलं आणि तिथे राहायला लागले आणि तिथे त्यांचं आता मंदिर आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं जातं ना, वेगळी लोक यायला लागली, त्यांना खूप मान द्यायला लागली. लोक येऊन त्यांचे पाया वगैरे पडायचे, दरबार भरायचा, सगळी लोक असायची, आपले प्रॉब्लेम घेऊन यायची. तर अशाच वेळेला एक रिचर्ड अल्बर्ट म्हणून एक प्रोफेसर होते फॉरेनचे, ते आपल्या कामानिमित्त इकडे आले होते आणि त्यांनी इथे आल्यानंतर ते बघत होते, त्यांचं काम होतं की कुठल्या ड्रग्सवरती ते रिसर्च करत होते आणि त्यांना माहिती होतं की इकडचे साधू बाबा वगैरे असे ड्रग्स वगैरे घेतात. तर मग ते थोडंसं माहिती काढायला आलेले की काय, मग कशासाठी, काय त्याच्या मागचा उद्देश असतो वगैरे वगैरे. तर त्यांना कुठून तरी कळलं की इथे पण एक बाबा आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर ते बघतच होते तसं, पण ते आले, बसले बाबाच्या दरबारात. तर ते मागे बसले होते आणि बघत होते की लोक जात आहेत, पाया पडतायत आणि खूप प्रशंसा करतायत बाबांची, आशीर्वाद घेत आहेत. तर ते बसून बघत होते. बाबांना तर सगळ्यांच्या मनाचं कळत होतं आपोआपच. तर बाबांनी त्यांना बोलवलं पुढे आणि म्हटले की रडत होतास का तू आकाशात बघून, आणि त्या ताऱ्यामध्ये तुझ्या आईशी बोलत होता आणि तू खूप आठवण काढतोस तुझ्या आईबद्दल आणि तुझी आई पण तुला खूप आठवण काढते, असं ते बोलले. तर त्यांना थोडंसं कळलं नाही, कारण ते आईला आठवण काढून आकाशात बघून थोडंसं रडत होते किंवा इमोशनल होत होते, अशा टाईपचं होतं त्यांचं रात्री. तर ह्यांना वाटलं की बाबांना कसं काय माहिती, तर तरी त्यांनी एवढा विश्वास नाही केला आणि मग उभे राहिले तिकडे. तर बाबांनी त्यांना म्हटलं तुझ्या खिशात काय आहे. त्यांना माहिती होतं ते ड्रग्स आहे, ड्रग्सच्या गोळ्या आहेत जे ते त्याच्याबद्दल माहिती करायला ते निघालेत. तर त्यांच्याकडे जवळजवळ 3 गोळ्या होत्या. तर बाबांनी गोळी मागितली त्यांच्याकडनं आणि अजून दे. तर अजून त्यांच्याकडे 3 गोळ्या होत्या साधारण, तर ते अजून दे म्हणजे इट्स अ हाय डोस. ओके, कोणी घेतलं तर काही होऊ शकतं अशा टाईपचं. आणि बाबांनी ते घेऊन खाऊन टाकलं. I said, I've got some, but they won't help a man like you, you know. He said, yogi medicine, yogi. Somebody said, I think he means the acid. I said, you mean acid? He said, yeah. So I brought acid, and I had pills that were 300 micrograms each. So he held out his hand, so I gave him one, which is a good dose. And he kept, come on, so I gave him a second dose. Come on, he gave him a third. Now, 900 micrograms for a new person. I mean, he was heavyweight, but that's still a good size. It was really good acid.
So he goes like this, see? And he throws it into his mouth, and I always think this is going to be pretty interesting, you know, and nothing happens at all. Nothing. एखादा माणूस ना असा झिंगायला लागेल किंवा मग एकदम बेशुद्ध होऊन जाईल, पण बाबाला काहीच नाही झालं. हे बघून मग त्याला असं वाटलं की हे साधारण आत्मा नाहीये, हे काहीतरी विशेष आहे. आणि मग तो नतमस्तक झाला बाबांकडे. जवळजवळ 3 वर्ष इथे राहिला, त्यांचे सगळे चमत्कार बघितले. त्यानंतर हा अमेरिकेला परत रिटर्न झाला आणि यांनी 2 पुस्तकं लिहिली बाबांवरती, बाबांच्या चमत्कारवरती आणि बाबांचा प्रचार करण्यासाठी असं आपण म्हणू शकतो. जे काही त्यांनी इकडे राहून अनुभव केला त्या गोष्टी सांगण्यासाठी. त्या दरम्यान बी हिअर नाव एक पुस्तक होतं आणि दुसरं पुस्तक मिरॅकल ऑफ लव्ह. ॲपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब्सला ही पुस्तक भेटलं आणि त्यांना ह्या गोष्टीचं माहिती झालं आणि त्यांनी मग इकडे व्हिजिट केलं इंडियाला आणि नीम करोली बाबाकडे गेले. तर ते इकडे आले तोपर्यंत बाबा आपल्या शरीरात नव्हते, शरीर सोडलेलं होतं, पण तरीही स्टीव्ह जॉब्सला इकडे ती एनर्जी फील झाली आणि त्यांना क्लिअरिटी भेटली आयुष्यामध्ये की काय करायला पाहिजे. आणि ते जेव्हा शेवटच्या स्टेजवरती होते, आपल्या अंतिम क्षणात होते, त्यावेळेला मार्क जे फेसबुकचे फाउंडर आहेत स्टीव्ह जॉब्सला कनेक्ट केलं आणि म्हटले म्हणजे काय करू, मी अडकलोय माझ्या आयुष्यामध्ये आणि मला समजत नाहीये. तर स्टीव्ह जॉब्सनी मार्कला फक्त सांगितलं की तू भारतात जा या ठिकाणी आणि बघ की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटेल. Few people know, but early on in our history, when before things were really going well and we'd hit a tough patch and a lot of people wanted to buy Facebook and thought we should sell the company, I went and I saw one of my mentors, Steve Jobs, and he told me that in order to reconnect with what I believed as the mission of the company, I should visit this temple that he had gone to in India early on in his evolution of thinking about what he wanted Apple and his vision of the future to be. And so I went and I traveled for almost a month, and seeing the people, seeing how people connected, and having the opportunity to feel how much better the world could be if everyone had a stronger ability to connect, reinforced for me the importance of what we were doing. And that is something that I've always remembered over the last 10 years as we built Facebook. So त्यांनी फेसबुकला त्या कंडिशनमधून बाहेर काढलं, त्याबरोबर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सगळं खरेदी केलं. सो बऱ्याच गोष्टी घडतात. तुम्ही एकदम सुपरस्टार नाही बनणार, पण त्यावेळेला तुम्ही जिकडे स्टक आहात त्याच्यातून मार्ग नक्की भेटेल. I'm very intrigued by and very interested in. Where did it come from? Where did the interest come from? It came from seeing a picture of a guru called Neem Karoli Baba, and I was so drawn to this picture of this person, and I didn't know who he was or what he was about, but felt a very strong interest. Did you ever meet the man? No, he passed. तुम्हाला ते एम्प्टीनेस आणि त्यानंतर जो मार्ग दिसेल ना, एकदमच उजेड येणं आपल्या आयुष्यामध्ये, अशा टाईपचा अनुभव तुम्ही फील करू शकता इकडे. आणि अमेझिंग आहे. जर तुम्ही कधी गेला नसाल तर प्लीज जाऊन या. ही एनर्जी आहे, ह्याचं आपल्याला भरपूर यूज करून घ्यायला पाहिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत, है ना. आणि देवाला नक्की आपल्याला थँक्यू म्हणायला पाहिजे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्ही मार्गदर्शन करता आमच्यासाठी. आणि इथे जाऊन काही मागू नका, है ना. जस्ट सरेंडर राहा की मग मी काय करू, असं फक्त बोला, ते मार्ग आपोआप दाखवत जातील. तर बाबांची शिकवण पण हीच होती की सगळ्यांना प्रेम करा, सगळ्यांना एकसारखा समजा आणि लोकांची बिना काही टर्म्स अँड कंडिशन सेवा करा. असं नाही की मला काहीतरी हवंय म्हणून मी सेवा करतोय ना, निस्वार्थ सेवा करा असं बाबांचं होतं. नाम जप करा आणि मेडिटेशन करा. त्या डिवाइन एनर्जीच्या वायफायशी नेहमी कनेक्ट राहा, कारण तिथून डिस्कनेक्ट झालात ना की मग आयुष्य सगळं गोंधळतं, डायरेक्शनलेस फील करता. पण तिकडच्या
वायफायनी कनेक्टेड असाल तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर इन्स्टंटली भेटेल. आणि एक्झॅक्टली हाच अनुभव आता पण आपण तिथे गेल्यानंतर करू शकतो की आपण ते डिवाइनशी कनेक्ट करायला बाबा ना तो दोरा आहेत. ठीक आहे, की मला तर असं जाणवलं की बाबा ते कनेक्शन बिल्ड करतात, एकदमच आपल्यातली निगेटिव्हिटी काढून घेतात आणि आपण एकदम त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होतो. आणि इट्स अमेझिंग. म्हणजे एक्सपिरियन्स जो काही मला झाला तो खूप अमेझिंग होता. 1973 मध्ये असं म्हटलं जातं की वृंदावनमध्ये त्यांनी जाऊन आपला शरीराचा त्याग केला. असं म्हटलं जातं की शेवटच्या वेळेला पण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं कारण कधी आजारी नव्हते पडत, पण काहीतरी वाटत होतं 2-4 दिवसापासून तब्येत थोडीशी आजारी आहे, तब्येत बरी नाही आहे म्हणून. पण असं म्हटलं जातं की बाबांनी स्वतः तिकडे डॉक्टरांना म्हटलं की मी प्रयत्न करू नका मला वाचवायचा, माझा वेळ आलेला आहे ह्या शरीराचा त्याग करायचा, पण मी ऊर्जा आणि आत्म्याच्या रूपमध्ये नेहमी इकडे वास करणार आहे, माझ्या भक्तांना नेहमी मार्गदर्शन करणार आहे. आणि अक्षरशः असंच होतं. आता पण आपण गेल्यावर त्या बाबाची एनर्जी, ऊर्जा आपण फील करू शकतो आणि सेन्स करू शकतो. हे महान संत भेटणं खूप मुश्किल आहे. जेव्हा कलियुग चरमवरती येतो ना, तेव्हा ह्या गोष्टींची, ह्या शिकवणची आणि अशा बाबांची आपल्याला गरज आहे, अशा एनर्जीची आपल्याला गरज आहे त्या डिवाइनशी कनेक्ट होण्यासाठी. तर असा अनुभव आहे आणि असे बनले बाबा नीम करोली. तर हे कुठेतरी ह्यांची स्टोरी होती. आणि ज्यांनी नाही अनुभव केलाय, जोपर्यंत ही एनर्जी आहे आपल्याजवळ, आपण हे महसूस करू शकतो, तोपर्यंत तुम्ही जाऊन प्लीज विजिट करायला पाहिजे, जायला पाहिजे, फील करायला पाहिजे, एक्सपिरियन्स करायला पाहिजे. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तिकडचा. आणि